श्रोत्यांनो, सध्या आपण उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 42व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. या अध्यायाच्या अभ्यासात आतापर्यंत आपण पाहिले की योसेफाचे भाऊ कनानातून मिस्रात धान्य घेण्यासाठी येतात आणि ते योसेफाला झुकून नमन करतात. तो आपला भाऊ योसेफ आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि योसेफाला फार पूर्वी पडलेल्या स्वप्नाची अशा प्रकारे परिपूर्ती होत आहे हे आम्हाला आढळले होते. योसेफ मात्र आपल्या भावांना ओळखतो, परंतु तो त्यांना मात्र ओळख दाखवत नाही. तो त्यांच्याशी फार कठोरपणे बोलतो आणि तो सांगतो की तुम्ही आपल्या लहान भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजेच मी तुम्हाला धान्य देईन. माणसाचे अपराध त्याला एक दिवस गाठतात. तो जे काही पेरतो त्याचीच त्याला कापणी करावी लागते, असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. या भावांसमोर एक बिकट समस्या उभी राहिली. याकोबाची समजूत घालून बन्यामीनाला त्याच्यापासून घेऊन येणे ही सोपी गोष्ट नव्हती. शिवाय ती अपराधाची जाणीव त्यांना सतत सलत होती. रोबेन त्यांना म्हणाला, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे. आता 23 आणि 24 वचने पहा. 42वा अध्याय 23 आणि 24 वचने. योसेफाचे व त्यांचे भाषण दुभाषातर्फे चालले होते, म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल असे त्यास वाटले नाही. तो त्यांच्यापासून एका बाजूस जाऊन रडला. मग परत येऊन तो त्यांच्याशी बोलू लागला. त्याने त्यांच्यातून शिमोनास काढून त्यांच्या देखत बांधिले. आपल्या भावांना खरोखर पश्चाताप झाला आहे हे योसेफाने पाहिले. त्याने त्यांचे हिब्रू भाषेतले सर्व बोलणे ऐकले होते आणि त्याला ते समजलेही होते. त्यांच्या या सध्याच्या स्थितीने त्याचे कोमल हृदय हेलावले आणि आपली ओळख त्यांना देऊन त्यांच्याशी प्रीतीने वागावे असे त्याला कदाचित वाटले असेल, पण तो तसे करू शकत नव्हता. कारण तसे केले असते तर त्याला बन्यामीनाला भेटता आले नसते, त्याला मिस्रात आणता आले नसते. परंतु या सर्व परिस्थितीमुळे त्याचे मन इतके हेलावले की तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. श्रोत्यानो, इतके वर्ष त्याने एकाकीपणा सोसला होता. परक्या लोकांमध्ये राहून त्यांची भाषा बोलणे, त्यांच्या प्रथांप्रमाणे चालणे, हे सर्व त्याने आत्मसात केले असले तरी त्याच्या मनात कुठेतरी खोलवर आपल्या लोकांविषयीची माया, आस्था, प्रेम दडून बसले होते. त्यांच्यामध्ये वावरण्याची, राहण्याची प्रचंड ओढ त्याच्या मनात होती. पण आपल्यावरची जबाबदारी सोडून पुन्हा त्या वैर धरणाऱ्या भावाकडे जाण्याची त्याची तयारीही नव्हती. एकीकडे त्यांच्याविषयीचे प्रेम आणि दुसरीकडे त्यांच्या वर्तनामुळे निर्माण झालेली भीती, हे योसेफाने अनेक वर्षे अनुभवले होते आणि आता त्याला त्याचे भाऊ पश्चाताप दग्ध असे समोर भेटत होते. पण तो त्यांना ओळख दाखवू शकत नव्हता. योसेफ तरीही त्यांच्यावर प्रेम करीत होता. त्याचे हे प्रेम क्षमाशील व सहनशील होते. ते अपमान स्मरणारे व वाईट गोष्टी मनात ठेवणारे नव्हते. 25वे वचन पहा. 42वा अध्याय 25वे वचन. मग योसेफाने आज्ञा दिली की त्यांच्या गोण्यात धान्य भरा, प्रत्येकाचा पैसा ज्याच्या त्याच्या गोणीत टाका, वाटेसाठी शिधा सामग्री द्या, आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था झाली. योसेफाने आपल्या भावांवरची आपली प्रीती अशा प्रकारे व्यक्त केली. 26 ते 28 वचन. ते गाढवावर धान्य लादून तेथून निघाले. त्यातल्या एकाने वाटेत उतारशाळेत आपल्या गाढवाला दाणा देण्यासाठी आपली गोणी उघडली. तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला आणि तो आपल्या भावांना म्हणाला, माझा पैसा परत केला आहे. पहा, हा माझ्या गोणीत आहे. तेव्हा त्यांच्या काळजाने ठाव सोडिला. ते थरथर कापत एकमेकांकडे वळून म्हणाले, देवाने आपणास हे काय केले? श्रोत्यांनो, योसेफाने आधीच त्यांच्याशी कठोरपणे बोलणे करून त्यांच्या मनात भय निर्माण केले होते. त्यांच्यावर हेर असण्याचा आरोप त्याने केला होता आणि आता त्याने त्यांचे पैसे त्यांच्या गोण्यामध्ये परत ठेवले होते. हे काहीतरी मोठे संकट असावे असे त्यांना वाटल्यास नवल नाही. नंतर पुढे 29 ते 34 वचने आम्हाला सांगतात. 29 ते 34 वचने. मग ते कनान देशी आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहोचले आणि आपला सर्व वृत्तांत त्यांनी त्यास सांगितला तो असा. त्या देशाचा अधिपती आम्हाशी कठोरपणाने बोलला व त्याने आम्हास देश हेरणारे ठरविले. आम्ही त्यास म्हणालो, आम्ही सरळ माणसे आहो, आम्ही हेर नाही. आम्ही 12 भाऊ आमच्या बापाचे मुलगे आहो.
एक नाहीसा झाला आणि सर्वात धाकटा आज मितीस कनान देशात आमच्या बापापाशी आहे. यावर तो मनुष्य म्हणजे देशाचा अधिपती आम्हास म्हणाला, तुम्ही सरळ माणसे आहात अशी माझी खात्री होण्यास एवढे करा की तुम्हा भावातल्या एकास माझ्यापाशी राहू द्या आणि आपल्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन परत जा. तुम्ही आपल्या धाकट्या भावास घेऊन या, म्हणजे मला खात्री पटेल की तुम्ही हेर नाही तर सरळ माणसे आहात. मग तुमचा भाऊ मी तुम्हास परत देईन आणि तुम्हास ह्या देशात ये जा करिता येईल. याकोबाच्या मुलांनी त्याच्याकडे येऊन जे सर्व घडले त्याचा वृत्तांत त्याला दिला. यावेळेस त्यांनी सर्व हकीकत त्याला तपशीलवार सांगितली. आपल्या बापानेही आपल्याला दोषी ठरवू नये आणि आपल्याला त्याने समजून घ्यावे. शिमोनाबाबत आपण जे सांगतो ते खरे आहे असा त्याला विश्वास वाटावा, अशी त्यांची ते तपशीलवार सांगण्यामागची धडपड होती. याआधी जेव्हा त्यांनी योसेफाला मिद्यानी व्यापाऱ्यांना विकले तेव्हाची त्यांची वृत्ती व आताची वृत्ती यामध्ये कितीतरी फरक आपल्याला दिसून येतो. ते आपली निर्दोषता जणू त्याला पटवून सांगत होते. 35 वचन, ते आपल्या गोणी रिकाम्या करीत असता प्रत्येकाची पैशाची थैली ज्याच्या त्याच्या गोणीत आढळली. त्यांनी व त्यांच्या बापाने त्या पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते फार घाबरले. त्यांच्या तपशिलाची विश्वसनीयता या घटनेवरून याकोबाला नक्कीच पटली असावी. मिस्राच्या राजाने त्यांच्याशी असे का वागावे आणि त्याचा हेतू काय असावा या विचारांनी ते घाबरून गेले. 36 वचन, त्यांचा बाप याकोब त्यास म्हणाला, तुम्ही माझी व माझ्या मुलांची ताटातूट केली आहे. योसेफ नाहीसा झाला, शिमोन नाही, आणि तुम्ही बन्यामिनालाही घेऊन जाऊ पाहता. मजवर ही सर्व अरिष्टे आली आहेत. बिचारा याकोब, त्याने आता तर 2 मुलांना गमावले होते आणि आता बन्यामिनालाही आपण गमावू अशी भीती त्याला वाटू लागली. त्याने मुले गमावली जाण्याचा दोष आपल्या इतर मुलांवर लावला. त्याच्याजवळ पुरेसा विश्वास नव्हता आणि तो आता पूर्वीचा फसवणूक करणारा याकोबही राहिला नव्हता. आपल्यावर एक एक संकट ओढून येते आणि सर्व गोष्टी आपल्या विरुद्ध घडतात असा निराशावाद याकोबाच्या जीवनात आलेला दिसतो. नंतर 37 आणि 38 वचने सांगतात, मग रौबेन आपल्या बापास म्हणाला, मी जर त्यास तुमच्याकडे घेऊन आलो नाही तर माझे 2 मुलगे मारून टाका. त्याला माझ्या हवाली करा, मी त्यास परत आपल्याकडे आणीन. तो म्हणाला, माझ्या मुलास मी तुम्हाबरोबर पाठविणार नाही, कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या मार्गाने तुम्ही जात आहात त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दुखी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरावयास कारण व्हाल. रौबेनाने आपल्या वडिलांशी या संदर्भात बोलणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. कारण याकोबाने हे गृहीतच धरले होते की जर बन्यामिनाला त्यांच्याबरोबर पाठवले तर तो त्यालाही गमावून बसेल. त्याच्या प्रिय राहिलेचा पहिला मुलगा योसेफ नाहीसा झाला होता आणि आता तिची एक आठवण या मुलाच्या रूपाने राहिली होती. तीही आपल्या हातातून निसटून जायची आणि तसे झाले तर आपला मृत्यूच ओढवेल अशी भीती याकोबाच्या मनात निर्माण झाली. बन्यामीन त्याचा उजव्या हाताचा मुलगा त्याच्या म्हातारपणाची काठी होता आणि त्याला तो आपल्या हातातून निसटून जाऊ देणार नव्हता. श्रोत्यांनो, याकोब व त्याच्या मुलांचे पुढे काय झाले हे आपण नंतर पाहणार आहोत, परंतु सध्या मी आपले लक्ष काही महत्वाच्या बाबींकडे वेधू इच्छिते. योसेफाने आपल्या भावांवर त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल सूड घेतला नाही, परंतु त्याने बन्यामिनाकरिता त्यांच्यावर दबाव मात्र आणला. आपल्या धाकट्या भावाला पाहण्याची त्याला तीव्र ओढ लागलेली होती आणि दुसरीकडे आपल्या भावांवर दबाव आणणेही त्याच्या मनाविरुद्ध होते. म्हणूनच त्यांनी केलेला पश्चाताप ऐकून तो एकांतात जाऊन रडला, परंतु त्याने आपला आग्रह सोडला नाही. त्याचे हे करणे देवापासून होते असे म्हणायला हरकत नाही, कारण पुढे जशी देवाची योजना उलगडत जाते तसे आम्हाला कळते की याकोब व त्याच्या वंशजांनी अनेक वर्षे मिस्रात राहावे अशी देवाची योजना होती. कनानी लोकांना पश्चातापासाठी परमेश्वर आणखी 400 वर्षांचा काळ देणार होता आणि नंतरच तो इस्रायली लोकांना कनान देशात आणणार होता. तेही तो त्यांना आपल्या सामर्थ्याचे व पराक्रमाचे मोठे व भव्य प्रगटीकरण देऊनच तो त्यांना वचनदत्त देशात आणणार होता. देवाच्या
त्या महान योजनेसाठी आता याकोबाने आपल्या सर्व परिवारासह मिस्रात जाणे आवश्यक होते. त्या योजनेनुसार देवाने त्यांची तरतूद करण्यासाठी आधी योसेफाला तेथे नेले. त्यांची सुरक्षा व सुविधा यासाठीच योसेफाची त्याने तेथे नेमणूक केली. आता योसेफाद्वारे तो याकोबाला मिस्रात आणू पाहत होता. श्रोत्यानो, परमेश्वराच्या योजना फार महान व व्यापक असतात आणि त्या मानवी बुद्धीने तोकड्या दूरदृष्टीने मानवाला समजत नाहीत आणि तो आंधळेपणाने या योजनेला प्रतिकार करतो. याकोबाचे सध्याचे वागणे तसेच आहे. तो जरी देवाचा माणूस असला व त्याला देवाने अनेकदा दर्शन देऊन मार्गदर्शन व आशीर्वाद दिला असला तरी देवाच्या योजनांविषयी तो संवेदनशील नाही. आपल्या जीवनात देवाचा हात आहे, तो आपल्याला चालवित आहे, याची याकोबाला सहसा आठवण राहत नाही. देवाने त्याला जो महान आशीर्वाद दिला होता, अगणित संततीचा त्याची पूर्तता याकोबाला जाणवली होती असे वाटत नाही. आणि तो या महान व प्रकट होणाऱ्या देवाची कास धरण्याऐवजी आपल्यासारख्या मर्त्य मानवावर अधिक प्रेम करताना, त्यांच्यावर अधिक विसंबून राहताना दिसतो. श्रोत्यानो, तरी सुद्धा परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये फार अद्भुत रीतीने कार्य करीत आहे. आणि आम्हाला दिसतं की आता तो कोणत्या स्थितीत पोहोचलेला आहे. आता त्याची वृद्धावस्था आहे आणि तो आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलांसाठी शोक करीत आहे. याकोबाच्या आत्मिक जीवनाचे सिंहावलोकन जर आम्ही केले तर आम्हाला त्याच्या विश्वासात फार अधिक चढ उतार दिसतात. सातत्याने आत्मिक जीवन तो जगत आहे. सर्व वेळ विश्वासात वाढत आहे असे दिसत नाही. प्रत्येक वेळेस परमेश्वराने त्याला मागून ढकलावे मग तो पुढे जाणार असला प्रकार याकोबाच्या जीवनात आम्हाला आढळतो. जोपर्यंत परमेश्वर त्याला पुढे लोटत नाही तोपर्यंत तो आपल्या जुन्याच गोष्टींना बिलगून राहताना दिसतो. पदनरामात लाबानाला तो सहजासहजी सोडत नाही. शेखमाविषयी ते सोडण्याविषयी त्याला निर्णय घेवत नाही. जरी त्याचा रोख हेब्रोनाकडे आपल्या वडिलांच्या घरी जाण्याचा असला तरी तो शखेमात रेंगाळतो आणि शेवटी एका दुःखद घटनेनंतर देवाचा आदेश मिळाल्यावरच तो पुढे जातो. आणि आताही बन्यामीनाला तो मिस्राकडे जाऊ देत नाही. तोपर्यंत जाऊ देत नाही जोपर्यंत पुन्हा उपासमारीची वेळ संपूर्ण कुटुंबावर येत नाही. पवित्र शास्त्रातले याकोबाचे हे चित्रण किती स्पष्ट आहे ते एखाद्या स्वच्छ आरशासारखे आहे. त्यामध्ये आम्हाला आमचेच रूप आढळते. अनेक विश्वासणारे याकोबासारखे मोठमोठे चढ उतार असलेले विश्वासाचे जीवन जगतात. देवाविषयी संवेदनशील होणे ते विसरून जातात. त्याची प्रीती, त्याची कृपा, त्याचा चांगुलपणा, त्याचा विश्वासूपणा यांचा ते फार चांगला अनुभव घेतात. पण तरीही त्याच्या हृदयाची स्पंदने ओळखण्यासाठी ते आपले कान मंद करतात आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती फार फार धीमी होते. मी हे कोणावर टीका करण्यासाठी बोलत नाही. मी हे एका विशिष्ट आस्थेपोटी बोलत आहे. आम्ही किती काळ दूध पिणारी बालके म्हणून जगू शकतो आणि दूध पिणारी बालके कितपत देवाला गौरव देणारे कार्य करू शकतात? आम्हाला देवाच्या वचनाच्या जडांनाची गरज आहे. विश्वास व आज्ञापालन याद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनात वाढण्याची गरज आहे. याकोबाला अडखळण करणाऱ्या गोष्टी म्हणजे पदन आरामातील उत्पन्न व स्थैर्य, शखेमातील स्थैर्य आणि नंतर प्रिय मुलांविषयीची प्रचंड ओढ. या गोष्टी त्याच्या विश्वासाच्या प्रवासातली मोठी अडखळणे होती. ख्रिस्ताला अनुसरताना ही सर्व सहज अडवणारी पापे आहेत आणि त्यावर आम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. श्रोत्यानो, योसेफाला देवाचे एकदाही प्रत्यक्ष किंवा थेट प्रकटीकरण मिळाले नाही, परंतु तरीही तो विश्वासाने कुरकुर न करता आज्ञापालन करीत देवाच्या मार्गात चालला. आणि स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 37 अध्याय आणि 23 वचनात म्हणतो, मनुष्याची किंवा वीर पुरुषाची पावले यहोवाकडून स्थापली जातात आणि त्याच्या मार्गाविषयी तो संतुष्ट होतो. त्याप्रमाणे योसेफाची पावले यहोवा देवाने स्थापली आणि तो नक्कीच त्याच्याविषयी संतुष्ट होता. तो देवाच्या हृदयाची स्पंदने ऐकू शकत होता. त्याला देवाच्या पावलांची चाहूल कळत होती आणि आपल्या आत्मिक जीवनात तो सातत्याने वाढत होता. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपले आत्मिक जीवन याकोबासारखे ढकलगाडीचे आत्मिक जीवन आहे
की योसेफासारखे देवाच्या मार्गात डावीकडे किंवा उजवीकडे न झुकता सरळ जाणारे आहे याचे आत्मपरीक्षण करा. ख्रिस्ताच्या सन्निध चालण्याचा दावा जर करीत असाल तर त्याच्या पाऊल खुणा ओळखायला शिका, त्याच्या पावलांची चाहूल ओळखायला शिका. आणि जर ख्रिस्ताला अजून तुम्ही वैयक्तिकरित्या ओळखलेच नसेल तर स्वतःला ख्रिस्ती म्हणवण्याआधी त्याच्याशी परिचय करून घ्या. त्याच्याजवळ या. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जे मरण पत्करले त्यावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवा. आता आपण 43व्या अध्यायाकडे वळणार आहोत. 43व्या अध्यायामध्येही ही घटना समाविष्ट झालेली आहे. ही घटना म्हणजे देवाच्या योजनेनुसार याकोब व त्याच्या सर्व मुलांनी आपल्या कुटुंबियासह मिस्रात जाणे. श्रोत्यानो, याकोबाचे आध्यात्मिक जीवन एक घटना वगळता ढकलगाडीसारखे होते. परमेश्वर जोपर्यंत त्याला कठीण परिस्थिती त्याच्यावर आणून त्याला ढकलत नव्हता तोपर्यंत तो एक पाऊलही स्वतःहून टाकत नव्हता. आणि आमच्यापैकी अनेक विश्वासणारे अशाच प्रकारे आज जगत आहेत. 43वा अध्याय पहिलं वचन वाचूया. देशात दुष्काळ कडक होता. आपल्याला माहीतच आहे की कनानात दुष्काळ पडल्यामुळे याकोबाने आपल्या मुलांना धान्य आणण्यासाठी मिस्रात पाठवले होते आणि त्यांची भेट त्या विलक्षण मिस्री अधिपतीशी झाली व त्याने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि आपला विश्वासूपणा सिद्ध करण्यासाठी त्याने त्यांना जाऊन आपल्या धाकट्या भावाला घेऊन येण्याचा आदेश दिला. परमेश्वर देव आमच्या तारकाचा प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता सार्वभौम देव आहे. तो सर्वसामर्थ्यशाली देव आहे आणि आपल्या योजना पूर्णत्वास कशा न्याव्यात हे त्याला पूर्णपणे ठाऊक आहे. त्याला त्याच्या उद्देशांपासून कोणी रोखू शकत नाही. आणि जर कोणी आंधळेपणाने याकोबासारखे त्याच्या योजनेला विरोध करीत असतील तर तो विरोध मोडण्यासाठी त्याला कठीण उपाययोजना करणे भाग पडते. आताच आपण वाचले श्रोत्यानो की देशात तर दुष्काळ भारी झाला. जर आज आपण अतिशय बिकट परिस्थितीतून संकटातून जात असाल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी नम्रतेने या. पवित्र आत्म्याला आपले हृदय पारखू द्या. देवाला पूर्णपणे शरण या आणि तो तुमच्याकडून एखाद्या निर्णयाची अपेक्षा करीत आहे का याचा शोध घ्या. कदाचित आपले एखादे पाऊल चुकले असेल किंवा याकोबाप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीला बिलगून राहिला आहात आणि अशा प्रकारे देवाच्या योजनेला विरोध करीत आहात. प्रभू येशूला आपले अंतःचक्षु प्रकाशित करण्याची विनंती करा. तुमच्या व देवामध्ये जर काही अडखळ नसेल तर तो ते तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही एखादे समर्पण करावे अशी त्याची इच्छा असेल तर त्यामध्ये सुद्धा तो तुमचे मार्गदर्शन करेल. प्रभू परमेश्वर स्तोत्रसंहिता 32 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये म्हणतो, मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला मसलत देईन. ज्याला काही बुद्धी नाही त्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे तुम्ही होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी त्यांचा साज म्हणजे लगाम व बागदोर असलाच पाहिजे, नाहीतर ती तुझ्याजवळ यायची नाहीत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी त्याच्या मार्गदर्शनाविषयी संवेदनशील व्हा. दुसरं वचन पहा. 43वा अध्याय दुसरे वचन. त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपिले तेव्हा त्यांचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्न सामग्री खरेदी करा. याकोब व त्याच्या कुटुंबियांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली होती. या कठीण परिस्थितीतून सुटण्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे मिस्रात जाऊन आणखी धान्य विकत आणणे. याकोबाने आपल्या मुलांना तसे करायला सांगितले खरे, पण याकोबाने शिमोनाविषयी इतके दिवस आपले हृदय किती कठीण केले होते पहा. बन्यामिनाला हातचे गमावू या भीतीने त्याने शिमोनावर पाणी सोडले होते. शिमोनापेक्षा बन्यामिनावर त्याची निश्चितच जास्त प्रीती होती व या प्रीतीचे तर त्याने असे वागून उघड प्रदर्शनच केले होते. ज्या जोडप्यांना एकापेक्षा अधिक मुले असतात त्यांनी जर आपल्या मुलांमध्ये असा भेदभाव केला तर त्यांच्यामध्ये वैमनस्याची बीजे पेरली जातात. हा एक महत्वाचा धडा आपण उत्पत्तीच्या पुस्तकातून पुन्हा पुन्हा गिरवित आहोत. 3 ते 5 वचने. तेव्हा यहूदा त्यास म्हणाला, त्या मनुष्याने आम्हास अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही आपल्याबरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्ही आमच्या भावास आम्हाबरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुम्हासाठी अन्नसामग्री विकत आणू. पण जर तुम्ही त्याला पाठविणार नसला तर आम्ही जाणार नाही
कारण त्या मनुष्याने आम्हास सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. श्रोत्यानो, यहूदाने आपल्या वडिलांना परखड शब्दांमध्ये मिस्रातली परिस्थिती समजावून सांगितली की जोपर्यंत बन्यामीनाला आपण सोबत नेत नाही तोपर्यंत आपल्याला धान्य विकत घेता येणार नाही, हे त्याने याकोबासाठी स्पष्ट केले. हा तर मोठा नैतिक प्रश्न याकोबासमोर उभा राहिलेला होता. एकीकडे त्याची म्हातारपणची काठी असलेला बन्यामीन, तर दुसरीकडे स्वतः सकट व बन्यामिना सकट सर्वांवर ओढवलेले उपासमारीचे संकट. काहीतरी निर्णय झटपट घेणे आवश्यक होते. उशीर लावण्यात अर्थ नव्हता. आता याकोबाकडे पहा. त्यालाही देवाचे अभिवचन प्रत्यक्ष दर्शनाद्वारे प्राप्त झाले होते आणि त्याला योसेफ व बन्यामीन सोडले तर त्या अभिवचनाच्या परिपूर्तीसाठी आणखी 10 मुले होती. तरीही तो बन्यामिनाला आपल्या हातातून सोडायला तयार नव्हता. बरे, बन्यामिनाविषयी त्याला देवाचे विशेष प्रकटीकरण होते असेही नव्हते. तरीही तो अगदी भयंकर संकट ओढवेपर्यंत बन्यामिनावरची आपली पकड सैल करीत नव्हता. हा तर देवावरचा निव्वळ अविश्वास होता. श्रोतांनो, आम्हीही अनेकदा याकोबासारखेच वागतो. बऱ्याच गोष्टींविषयी विश्वासाने निर्णय घेण्याविषयी आम्ही विलंब लावतो. परमेश्वरावर पूर्ण विश्वास आम्ही ठेवत नाही, त्याच्यावर विसंबून राहत नाही आणि त्यामुळेच आमच्या जीवनातील अनेक आशीर्वाद आमच्यापासून दूर राहतात. श्रोत्यानो, आज परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास आणि त्याच्यावरच विसंबून राहण्यास शिका. आज हेच परमेश्वर आपल्या वचनातून आम्हाला शिकवित आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.